नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला शेतकरी मित्र किशोर पुणे. आज मित्रांनो शेतात आहे. खूप दिवसांनी मी आज शेतात आलो पहा. याला आपण 4-5 दिवसाआधी बोरू टाकला होता. धेंच्या बोरू आणि तीळ आणि मूग असं आपण मिक्स करून इथे फेकलेलं होतं. तर मी आज पाहायला आलो, म्हणजे 6व्या दिवशी ॲक्च्युली हा वापरून वर आला समजायचं. मलाही वाटत नव्हतं इतक्या लवकर वर येईल म्हणून. हे बघा, इतक्या लवकर असा हा वर आला समजा 6व्या दिवशी. तर आता आपण काय करता, याला फक्त सोडताना फक्त स्प्रिंकलरनी मायक्रोरायझा सोडलं सर्वात आधी. मायक्रोरायझा जे आपण बनवलं होतं तांदळाच्या पेजपासून, मायक्रोरायझा सोडलं. आणि त्याच्यानंतर आपण बायोरिच, जीवामृत असं स्टेप बाय स्टेप एक एक सोडत आलो आपण. जसं 5 लिटर मायक्रोरायझा सोडलं प्रत्येक लाईनीला, आणि आता बायोरिच, जीवामृत असं सोडण्यात आलं आहे. म्हणजे कामात काम हे पण होते की आपल्याला जमीन पण तयार करणं होते आणि बनवणं पण होते जमीन. तर रिझल्ट मला यासाठी दाखवत आहे की 6व्या दिवशी आपण हे सोडल्यामुळे मायक्रोरायझा, तर 6व्या दिवशी हा बोरू, धेंच्या आणि तीळ तर लवकर वापस नाही, पण तीळ पण दिसत आहे. बोरू, धेंच्या आणि तीळ असं केलं आहे मित्रांनो. तर आता याला आपण जवळपास 1.5 ते 2 महिन्यांनी जमिनीत परत याला गाडणार आहे आपण नांगराच्या साहाय्याने. तर त्याच्यामुळे काय होईल की जमिनीची आपली उर्वरक क्षमता जी आहे ती पण टिकून राहील. जे मायक्रो ऑर्गॅनिझम जे जमिनीतले आहे ते पण सूक्ष्म जीवाणू असं वाढण्यास मदत होईल. ते ही आपली अशी जमीन बनून राहील समजायची. ही 4 एकर पूर्ण असं चांगलं वापरल्यानंतर आपण काय करणार आहे की ही बाकीची बाजूची जी 4 एकर आहे इथे पण आपण बोरू टाकणार आहे, आणि सेम याच पद्धतीने ते पण हे करणार आहे समजायचं. तर मित्रांनो, आता तुम्हाला जसं सांगितलं मी की आता जसा हा गहू पण होता, हा पण आपण आता त्याला जमिनीतच मिक्स करणार आहे. इथे उद्या आता कल्टिवेटर करणार आहे आपण, आणि सेम याच पद्धतीने इथे मायक्रोरायझा, ह्या ज्या आपण प्रॅक्टिसेस करतो ह्या पण इथे सेम करणार आहे. तर याच्यामुळे ही जमीन बनवून राहील मित्रांनो. तर हा 8-16 एकर झालं. आता समोर एक 8 एकरचा प्लॉट आहे, तिथे आपण कॉटन रोटावेटर केलेली आहे. ती पण म्हणजे असं 24 एकर आपली ही जागा म्हणजे इतकं बनवून तयार आहे आपल्याला काम नाही समजायचं. तर हे बघा मित्रांनो, हे 4 आणि 3, 7 म्हणजे असं 8 एकराचं हे इथे आपण कॉटन पण असं सेम असं रोटावेटरनी हे पूर्ण बारीक करून घेतलेलं आहे. असं त्याला आता आपण आता रोटावेटर मारलं, त्याला 15-20 दिवसात अजून कावर आला म्हणजे अजून डबल रोटावेटर मारणार आहे. तर अशा पद्धतीने समजायचं आपण म्हणजे 8 एकर हे 8 ते गव्हाचं आणि 8 याचं जे बोरू टाकलं ते 8 तरी 24-25 एकर. तर आपण असं जमिनीचं हे मजबूतीकरण करण्यासाठी आपण हे मिक्स केलं समजायचं. तर काय होईल मित्रांनो की याच्यामुळे काय झालं की आपला जो खर्च आहे, जसं आपल्याला जर सेंद्रिय पद्धतीने जर शेती करायची आहे तर हे जमिनीत मिक्स करणं जरुरी आहे मित्रांनो. तर बाकी मग कसं होते, बाकीचे जे क्षेत्र आहे तिथे आपण शेणखत वगैरे वापरू शकतो. बाकीच्या उरलेल्या क्षेत्रात जे आपण बनवलेलं शेणखत आहे तर ते टाकून पण आपण बाकी जमिनीची आपण उर्वरक क्षमता जी आहे ती वाढवू शकतो.